अवकाशातील रहस्य. मुलांनो, सकाळ झाली आहे. बघा, आज पूर्ण आकाश पांढरे आणि निळे आहे. काल रात्री चंद्राने आपले दुधासारखा पांढरा रंग पसरवला आणि आता सूर्याने आपल्या प्रकाशाने प्रत्येक जागी प्रकाश पसरवत आहे. चंद्र आणि सूर्य आपापली कर्तव्य करतात. तुम्हाला ती कविता आठवते का मुलांनो? लहानपणी तुम्ही सगळ्यांनी ती नक्की ऐकली असेल. चंदा मामा दूर के. चंद्राचा आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक गूढ स्थान आहे. कधी चांदो मामा पूर्ण दिसतो, तर कधी अर्धा, तर कधी तर तो गायबच होतो. तुम्ही पाहिलं असेल, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह सगळे अंतराळात राहतात. अंतराळाचं जग खूपच चित्तथरारक आहे. इथली जीवनशैली विचित्र आणि मजेदार आहे. चला अशा खेड्यात जाऊ जिथे शिक्षक मुलांना आज रात्री माझ्या कुशीत राहणारे कोट्यावधी तारे, चंद्र आणि आमच्या इतर साथीदारांना पाहायला सांगणार आहे. या व्हिडिओचे उद्देश आहेत: क. अंतराळ जगाचे मूलभूत ज्ञान. ख. पृथ्वी, चंद्र, तारे ह्याबद्दल समजून घेणे. ग. भारतातील खगोलशास्त्रांचे म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमर्सचे अनुभव. मुलांनो, अवकाशातील जग किती मजेदार आहे. तुम्ही एक प्रयोग करणार का? आज रात्री तुम्ही सर्व मुलं आकाश, चंद्र, नक्षत्र इत्यादी पाहायचं आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न येतील त्याची एक यादी बनवा आणि ती उद्या वर्गात घेऊन या. ज्या 3 मुलांचे प्रश्न सगळ्यात छान असतील ती मुलं दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या नेहरू प्लॅनेटोरियमला जातील. बाई, हे नेहरू प्लॅनेटोरियम काय आहे? मुलांनो, नेहरू प्लॅनेटोरियम एक संग्रहालय आहे जिथे अवकाशातील जगाशी संबंधित सर्व माहिती मिळते. तर तुम्ही आज रात्री आकाशात शोध आणि उद्या चांगल्या प्रश्नांची यादी बनवून आणा. सीमा, असलम आणि त्यांचे खूप मित्र शाळा संपल्यावर घरी जात होते. असलम, मीना, तुम्ही आज माझ्या घरी या. आपण सगळे बरोबर आकाशात शोधूया. अरे हो, हे तर फार छान सुचवलंस तू सीमा. चला घरी जाऊया, मग रात्री भेटूया. हो, आज तर ढग पण नाहीयेत. आकाश स्वच्छ आहे. खूप तारे दिसणार आहेत. पहा मित्रांनो, किती सुंदर रात्र आहे. आज चंद्र पूर्ण गोल आहे आणि बघा किती चमकदार तारे आहेत. अरे पहा, असलम आणि मीना पण सीमाच्या घरी आले आहेत. आलात तुम्ही दोघं? बघा, मी घराबाहेर अंगणात चादर पसरली आहे. चला आपण तिथे आरामात बसून आकाश पाहूया. वा, आज तर चंदू मामा किती गोल गोल आहे आणि लाखो तारे पण चमकत आहेत. किती सुंदर दृश्य आहे. जर मी ह्या ताऱ्यांना मोजायला बसले तर कधीच संपू शकणार नाही. हो, खरंच. लक्षात आहे का, बाईंनी सांगितलं होतं की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो तिला फेऱ्या मारतो. हो, लक्षात आहे. पण पृथ्वी पण सूर्याला फेऱ्या मारते. पण असं आहे तर रात्री सूर्य कुठे निघून जातो? अरे हो, खरी गोष्ट आहे. सूर्य कुठे असतो रात्री?
तो बघ, एक तारा चमकत नाहीये. बघा, त्याच्या आजूबाजूचे सगळे तारे चमकत आहेत, पण तो तसाच चमकत आहे. असे का? अरे, हे बघा, माझ्या चेंडूला जेव्हा वर फेकतो तेव्हा तो परत खाली येतो. हो, आणि झाडांवरून फळे पण खालीच पडतात. पण इथे तारे कसे आकाशात लटकत राहतात? किती विचित्र आहे हे, हो ना? तो बघ, किती चमकणारा तारा आहे. कदाचित तो ध्रुव तारा आहे. आईने सांगितलं होतं की आकाशात सगळ्यात जास्त चमकणारा तारा ध्रुव तारा असतो. पण हे कसं ठरवलं असेल की हा ध्रुव तारा आहे? असं काय खास आहे यात? बरेच नक्षत्र पण दिसत आहेत. कदाचित तो सप्तश्री आहे. किती प्रश्न आहेत आपल्या मनात. आपण ते लिहूया का? बाईंनी सांगितलं होतं की ज्याचे प्रश्न चांगले असतील त्यांना दिल्लीच्या नेहरू प्लॅनेटोरियमला पाठवणार. चला सगळे लिहूया. चला आता उद्या जाऊन बाईंना आपल्या प्रश्नांची यादी दाखवूया. शुभरात्री मित्रांनो, उद्या भेटूया. दुसऱ्या दिवशी मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी काल आकाश पाहिलं का? आणि तुम्ही तुमच्या प्रश्नांची यादी बनवली आहे का? हो आई, आम्ही सगळ्यांनी आमच्या प्रश्नांची यादी बनवली आहे. बर, मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते की कुणाची यादी जास्त चांगली आहे. बाई थोड्याच वेळात मुलांना येऊन सांगतात की मीना, सीमा आणि असलम यांची यादी सगळ्यात चांगली आहे. त्यामुळे हे तिघेही दुसऱ्या दिवशी दिल्लीला जातील. दुसऱ्या दिवशी शाळेतून ते तिघेही आपल्या बाईंबरोबर दिल्लीच्या नेहरू प्लॅनेटोरियम पाहायला निघतात. ते 2 तासात तिथे पोहोचतात. तिथे नेहरू प्लॅनेटोरियमचे एक शास्त्रज्ञ रतनजी त्यांना भेटतात आणि त्यांना आत घेऊन जातात. मुलांनो, हे प्लॅनेटोरियम तुमच्यासारख्या मुलांसाठी बनवलं आहे. इथे तुम्हाला अवकाशाच्या संबंधित सगळी माहिती मिळेल. तुमच्या बाईंनी मला सांगितलं आहे की तुम्ही तिघांनी रात्री आकाश बघून ही प्रश्नांची यादी तयार केली आहे. तर चला, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो. रतनजी, काल आम्ही जेव्हा आकाशात पाहत होतो तेव्हा आम्ही विचार केला की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती. पण रात्री सूर्य का नाही दिसत? मुलांनो, सूर्य कुठेच जात नाही. सूर्य हा स्थिर तारा आहे. पण आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. पृथ्वीच्या अक्षावर फिरण्यास घूरदान असे म्हणतात. अगदी अशाच प्रकारे चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. आपल्याला रात्री सूर्य दिसत नाही, कारण की जिथे रात्र असते पृथ्वीचा तो भाग सूर्याच्या छायेत असतो आणि जिथे सकाळ असते पृथ्वीचा तो भाग सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेला असतो. पृथ्वीच्या या 24 तासांची प्रदक्षिणा पूर्ण करण्यामुळे रात्र आणि दिवस असतो. अरे वा, किती महत्त्वपूर्ण माहिती आहे. मुलांनो, हे पहा, माहित आहे का हे कोण आहे?
नाही गुरुजी, आम्ही यांना नाही ओळखत. मुलांनो, हे आहेत कॅप्टन राकेश शर्मा. ते अवकाशात गेलेले भारताचे पहिले नागरिक होते. अरे वा, ही तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर, यांनी अंतराळात काय काय पाहिले? मुलांनो, राकेश शर्मा यांनी अवकाशातून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या. त्यांनी जेव्हा राकेश शर्माला विचारलं की भारत अवकाशातून कसा दिसतो, तेव्हा राकेश शर्मांनी काय सांगितलं माहिती आहे? काय सांगितलं होतं त्यांनी गुरुजी? त्यांनी सांगितलं की भारत सगळ्यात छान दिसत आहे. ते किती सुंदर आणि अलौकिक दृश्य असेल. मी पण मोठी होऊन अवकाशात जाणार. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या देशातील अजून 2 कन्या सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला पण आकाशात गेल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांच्या यानाला अपघात झाला आणि त्यांनी त्या अपघातात आपला जीव गमावला. ज्याप्रमाणे तू प्रेरित झालीस, त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स, जी भारतात जन्मली होती, कल्पना चावलाकडून प्रेरित झाली आणि त्यांनी आपलं अवकाशात जायचं स्वप्न पूर्ण केलं. अरे वा, त्यांच्या अनुभवांविषयी सांगा ना गुरुजी. हो मुलांनो, सुनीता विल्यम्स अवकाशात कडक शिक्षण घेऊन गेली होती. ती काही वर्षांपूर्वी भारतात आली होती आणि त्यांनी मुलांना त्यांच्या अवकाशातील अनुभवांविषयी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की वैज्ञानिक अवकाशात पोहतात, त्यांना जेवण आणि पाण्याला पण धरून ठेवावं लागतं, कारण तिथे सगळेच पोहतात. एवढंच काय, तिथे केस पण उभे राहतात. त्यांना तिथे काम करण्यासाठी एका जागेवर बांधून ठेवावं लागतं, नाहीतर ते पोहायला लागतात. हे पहा, सुनीता विल्यम्सच्या अनुभवाचे फोटो. अरे, ही एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे. किती मजेशीर असेल हा अनुभव. आपण सगळे तर पृथ्वीवर उभे राहतो, पोहत नाही. असं का आहे की अवकाशात माणूस पोहतो आणि पृथ्वीवर नाही? मुलांनो, ह्याचं कारण आहे ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षण. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सगळं पृथ्वीवर परत येतं. जसं तू जेव्हा चेंडू वर फेकतोस तर तो परत खाली येतो. अवकाशात गुरुत्वाकर्षण नाही, म्हणून तिथे सगळं तरंगतं. ओ, आत्ता कळलं की माझा चेंडू नेहमी खाली का येतो. जर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नसतं तर किती मजा आली असती. आपण सगळे तरंगलो असतो. रतनजी, काल आमचाही हा प्रश्न होता की प्राचीन काळात लोकांनी ध्रुव ताऱ्याला रस्ता सांगण्यासाठी कसं निर्धारित केलं होतं? मुलांनो, प्राचीन काळातील लोक खूप समजूतदार होती. त्यांच्याकडे आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती, पण तरीही त्यांना माहित होतं की ध्रुव तारा बरोबर दिशा सांगतो. ते असं ह्यासाठी करू शकत होते कारण ध्रुव तारा जमिनीच्या अगदी नॉर्थ पोलच्या दिशेला आहे आणि ह्यामुळेच तो उत्तर दिशा सांगतो. आणि एक दिशा माहीत झाली की बाकी सगळ्या दिशांची माहिती मिळणे सोपे जाते. वा,
किती समजूतदार होती प्राचीन लोक. गुरुजी, काल असलमला खूप नक्षत्रही दिसत होती. त्याला सप्तर्षी दिसला होता. या नक्षत्रांचाही काही हेतू असतो का? नक्षत्र प्राचीन काळात शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीमध्ये मदत करत होते. ते दिशा दाखवण्यात खूप मदत करत. आणि याचा आध्यात्मिक अर्थ पण होता. अच्छा, मला तर हे माहीतच नव्हतं. गुरुजी, सुनीता विल्यम्सला अवकाशातून प्रत्येक देश दिसत असेल का? त्यांना कळत असेल का की भारतात मुंबई कुठे आहे आणि अमेरिका कुठे आहे किंवा आफ्रिका कुठे आहे? माहित आहे का मुलांनो, सुनीता विल्यम्सने सांगितलं होतं की पृथ्वीला पाहायचा अनुभव खूपच कमालीचा होता. इतक्या लांबून अवकाशातून समुद्र आणि जमिनीचं अंतर पण कळत नव्हतं. तर वेगवेगळ्या दिशांच्या सीमा तर अजिबातच दिसत नव्हत्या. ह्या सीमा तर आपण माणसांनी बनवल्या आहेत. त्या अंतराळातून तर सगळं एकसारखंच वाटत होतं. हो, खरं आहे. आपण माणसांनीच पृथ्वीवर सीमा आखल्या आहेत. सगळी माणसे तर एकच आहेत. असलम, तू अगदी खरं बोललास. आपण सगळे एकच आहोत. मग तो भारत असू देत किंवा अमेरिका. गुरुजी, सांतो मामा कधी गोल, कधी थोडा कमी आणि कधी तर अजिबात दिसत नाही. असं का होतं? चंद्र पृथ्वीच्या सगळ्या बाजूंनी फिरतो आणि त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. ज्यामुळे चंद्राचा एकच भाग कायम पृथ्वीच्या समोर येतो. कारण चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाहीये. तो कायम सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतो. पृथ्वीची फेरी मारताना चंद्राचा जो भाग सूर्याच्या समोर येतो, चंद्राचा तोच भाग आपल्याला चमकताना दिसतो आणि बाकीचा भाग अंधारात दिसतो, जो काळ्या आकाशात दिसत नाही. हेच कारण आहे की चंद्राचा आकार कमी होताना आणि वाढताना दिसतो. दर 15 दिवसांनी ग्रहांची स्थिती बदलत राहते. हेच चंद्राचे आकार बदलण्याचे मुख्य कारण आहे. आपल्या देशात खूप सण चंद्राच्या आकाराप्रमाणे साजरे केले जातात. जसे की जेव्हा चंद्र पूर्ण असतो तेव्हा पौर्णिमा असते आणि दिवाळी त्या दिवशी असते ज्या दिवशी चंद्र पूर्ण गायब असतो, म्हणजेच अमावास्येच्या रात्री. हो ना, किती विचित्र आहे अवकाशातील रहस्य. मला मोठं होऊन सुनीता विल्यम्स सारखी अवकाशात जायला आवडेल. शाबास मुलांनो, अशाच कठोर परिश्रमांनी आपण एक दिवस चंद्रावर नक्की पोहोचू. चला मुलांनो, आता रतनजींचे आपण आभार मानूया. त्यांनी तुम्हाला अवकाशाबद्दल एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद रतनजी. तुम्ही आम्हाला अवकाशाबद्दल इतकी मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली. आशा करतो की तुम्हाला सुद्धा मीना, सीमा आणि असलम बरोबर अवकाशातील रहस्यांबाबत समजले असेल. तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी अवकाशात तारे पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की सगळ्यात चमकणारा तारा ध्रुव तारा असतो आणि जेव्हा केव्हा चेंडू वर फेकाल तर लक्षात ठेवा की तो गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतो. मित्रांनो, आज रात्री तुम्ही आकाशात चंद्र पहा.
आणि वेगळा तारा शोधा. तोपर्यंत शोधत रहा अवकाशातील रहस्य.